पैठण MIDC पोलिसांनी 500 किलो गोमांस जप्त केले। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 500 किलो गोमांस जप्त, पैठण पोलिसांची मोठी कारवाई। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC पैठण पोलिसांनी गोवंशाची कत्तल करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली आहे। बालनगर भागात छापा टाकून पोलिसांनी तब्बल 500 किलो गोमांस आणि 2 दुचाकींसह एकूण 1,70,850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आमचे ब्युरो चीफ यांनी दिलेले सविस्तर वृत्त असे की MIDC पैठण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांना गुप्त माहिती मिळाली होती की बालनगर येथील गणी सांडू शेख यांच्या शेतातील बाभरीच्या झाडाखाली गोवंशाची कत्तल करून मांस विक्री केली जात आहे। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पथक तयार करून त्या ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना 500 किलो गोमांस, मांस कापण्याचे साहित्य आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 मोटारसायकल मिळून आल्या। या प्रकरणी पोलिसांनी खालील 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। 1. गणी सांडू शेख, 2. मेहमूद सत्तार शेख, 3. मुजाहिद गणी शेख, 4. मुस्तकीम गणी शेख। ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री विनय कुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी ईश्वर जगदाळे, पोउपनी कविता जगताप, पोलीस हवालदार दिनेश दाभाडे, करतल सिंग सिंगल, पोलीस नाईक ज्ञानेश्वर भवर, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश रहाटवाड यांनी यशस्वीरित्या पार पाडली। या कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे। RBM न्यूज महाराष्ट्रसाठी ब्युरो चीफ ऋषिकेश मुळे। याचबरोबर आजच्या राष्ट्रभक्त मराठी महाराष्ट्र न्यूज रिपोर्टमध्ये थांबूया। नमस्कार।